नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर। आजचा दिवस अत्यंत विशेष आहे, कारण आज आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन। आज आपण सर्वप्रथम मनापासून प्रणाम करतो त्या प्रत्येक स्त्रीला, आई, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रीण आणि समाजाला दिशा देणाऱ्या प्रत्येक शक्तीला। स्त्री ही फक्त एक नातं नाही, ती प्रेरणा आहे, ती शक्ती आहे, ती सृजन आहे। घर असो, कुटुंब असो, करिअर असो किंवा समाज, प्रत्येक ठिकाणी स्त्रीने आपल्या कर्तृत्वाने जगाला आकार दिला आहे। आजच्या या महिला दिनानिमित्त आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहणार आहोत की 12 राशींमधील स्त्रियांची वेगवेगळी शक्ती काय आहे आणि त्या शक्तीमागे कोणता ग्रह कार्यरत असतो। कारण प्रत्येक राशीला एक स्वामी ग्रह असतो आणि त्या ग्रहाची ऊर्जा त्या राशीच्या स्त्रीच्या स्वभावात आणि व्यक्तिमत्वात दिसून येते। सर्वप्रथम मेष राशीची स्त्री। मेष राशीचा स्वामी ग्रह आहे मंगळ। मंगळ म्हणजे ऊर्जा, धाडस आणि लढण्याची ताकद। म्हणून मेष राशीची स्त्री अत्यंत आत्मविश्वासी, निर्भय आणि पुढे जाणारी असते। ती संकटांपासून घाबरत नाही, उलट आव्हानं स्वीकारून ती स्वतःचा मार्ग तयार करते आणि इतरांनाही प्रेरणा देते। आता वृषभ राशीची स्त्री। वृषभ राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र। शुक्र म्हणजे प्रेम, सौंदर्य आणि स्थैर्य। म्हणून वृषभ स्त्री शांत, संयमी आणि अत्यंत जिव्हाळ्याची असते। ती कुटुंबाला आधार देते, नाती जपते आणि आयुष्यात सौंदर्य आणि स्थिरता निर्माण करते। पुढे येते मिथुन राशीची स्त्री। मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे बुध। बुध म्हणजे बुद्धिमत्ता, संवाद आणि चातुर्य। म्हणून मिथुन स्त्री बोलण्यात हुशार, विचारांनी वेगवान आणि लोकांना सहज जोडणारी असते। तिच्या संवादामुळे अनेकांना दिशा आणि प्रेरणा मिळते। आता कर्क राशीची स्त्री। कर्क राशीचा स्वामी ग्रह आहे चंद्र। चंद्र म्हणजे भावना, संवेदनशीलता आणि मातृत्व। म्हणून कर्क स्त्री अत्यंत काळजी घेणारी, जपणारी आणि प्रेमळ असते। ती आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित आश्रय तयार करते आणि तिच्या भावनिक समजुतीमुळे अनेकांना आधार मिळतो। पुढे येते सिंह राशीची स्त्री। सिंह राशीचा स्वामी ग्रह आहे सूर्य। सूर्य म्हणजे तेज, आत्मविश्वास आणि नेतृत्व। म्हणून सिंह स्त्री जिथे जाते तिथे तिची उपस्थिती जाणवते। ती लोकांना प्रेरित करते, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवते आणि नेहमी प्रकाशासारखी चमकत राहते। आता कन्या राशीची स्त्री। कन्या राशीचा स्वामी ग्रह आहे बुध। बुध तिला विश्लेषणाची क्षमता, अचूकता आणि शिस्त देतो। म्हणून कन्या स्त्री मेहनती, व्यवस्थित आणि समस्या सोडवण्यात कुशल असते। ती गोंधळातही व्यवस्था निर्माण करू शकते। पुढे तुला राशीची स्त्री। तुला राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र। म्हणून तुला स्त्री सौंदर्य, संतुलन आणि नातेसंबंधांची ताकद घेऊन येते। ती लोकांना जोडते, समतोल राखते आणि शांतता निर्माण करते। आता वृश्चिक राशीची स्त्री। वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह आहे मंगळ। म्हणून वृश्चिक स्त्री अत्यंत शक्तिशाली, जिद्दी आणि गूढ असते। ती संकटांमधून पुन्हा उभी राहण्याची क्षमता ठेवते आणि जीवनातील बदलांना सामर्थ्याने स्वीकारते। पुढे धनु राशीची स्त्री। धनु राशीचा स्वामी ग्रह आहे गुरु। गुरु म्हणजे ज्ञान, तत्वज्ञान आणि विस्तार। म्हणून धनुस्त्री सतत शिकत राहते, नवीन अनुभव शोधते आणि मोठं विचार करण्याची प्रेरणा देते। आता मकर राशीची स्त्री। मकर राशीचा स्वामी ग्रह आहे शनी। शनी म्हणजे कर्म, शिस्त आणि मेहनत। म्हणून मकर स्त्री अत्यंत ध्येयवादी असते। ती शांतपणे मेहनत करते आणि आपल्या प्रयत्नांनी उंच शिखर गाठते। पुढे कुंभ राशीची स्त्री। कुंभ राशीचाही स्वामी ग्रह आहे शनी। त्यामुळे कुंभ स्त्री विचारांनी वेगळी, दूरदृष्टी असलेली आणि समाज बदलण्याची क्षमता असलेली असते। ती नवीन कल्पना घेऊन येते आणि भविष्य घडवण्याचा प्रयत्न करते। शेवटी मीन राशीची स्त्री। मीन राशीचा स्वामी ग्रह आहे गुरु। म्हणून मीन स्त्री अत्यंत संवेदनशील, करुणामय आणि आध्यात्मिक असते। ती इतरांच्या भावना समजते, त्यांना आधार देते आणि प्रेमाने जग अधिक सुंदर बनवते। मित्रांनो, राशी कोणतीही असो, प्रत्येक स्त्रीमध्ये एक अद्भुत शक्ती असते। आजच्या या महिला दिनानिमित्त आपण त्या सर्व स्त्रियांना मनापासून सलाम करतो, ज्यांनी आपल्या आयुष्याला अर्थ दिला आहे आणि समाजाला दिशा दिली आहे। जर तुमच्या आयुष्यात अशी एखादी स्त्री असेल जिने तुम्हाला प्रेरणा दिली असेल, तर हा व्हिडिओ तिला नक्की शेअर करा आणि अमोघ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर संध्याकाळी 6 वाजता।